नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मीही मंत्री होणार हे नक्की. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार समाधीस्थळाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. आणि बुलढाण्याच्या द क्रिएटर इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी. जगातील अव्वल विद्यापीठामध्ये संशोधनासाठी निवड. आता बातम्या सविस्तर. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, आंतरराज्यीय टर्मिनल T1 जवळील द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, हा दिवस त्यांनी संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा पद्धतीचे नरेंद्र मोदी संविधान बदलू शकत नाही आहे. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच. त्यामुळं नरेंद्र मोदी हे अनेक वेळेला या ठिकाणी आले. भारत सरकारच्या वतीनं हजारो करोड रुपयाची मदत मुंबईला, महाराष्ट्राला दिलेली आहे. आणि त्यामुळं नक्कीच 2024ची जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले की मी त्या ठिकाणी मंत्री होणार, हे सत्य आहे. त्यामुळे ठीक आहे. तर नरेंद्र मोदी जे आहे ते अत्यंत विकास पुरुष आहे. संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार समाधीस्थळाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. धाराशिव तालुक्यातील तेर नगरीला ऐतिहासिक व धार्मिक वारसा असून संत परीक्षक संतश्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांचे समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळासह साधारण 40 कोटी रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री तथा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. महत्त्व आपण सर्वजण जाणतो. आध्यात्मिक महत्त्व, धार्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक महत्त्व. आता आपल्याला हे सर्व जे आहे ते जगासमोर प्रखरपणे मांडायचं आहे आणि त्यासाठी इथे कायापालट होणं ही काळाची गरज आहे. काकांचं मंदिर आणि त्याच्याबरोबरीने इथले जे इतर वास्तू आहेत, प्राचीन वास्तू आहेत, त्यासाठी आपण प्रचंड प्रमाणामध्ये कायापालट करण्यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. आपलं महायुतीचं सरकार या पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड सकारात्मक आहे. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब तिघांच्या मदतीने आपल्या या गावामध्ये तेरमध्ये जवळजवळ 40 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. वेगवेगळी कामं जी आहेत ती आता मार्गी लागलेली आहेत आणि खरं तर आपल्याला इथे येणारा जो भाविक आहे त्याची योग्य सोय करायची आहे. त्याचबरोबरीने इथे अभ्यासक यावे, पर्यटक यावे, इथला जो इतिहास आहे तो समजून घ्यावा आणि उत्खनन जे आहे ते आपल्याला लाईव्ह करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या पर्यटकाला उत्खनन होताना दिसेल अशा पद्धतीची इथे सोय आपण करतोय. याच्यामध्ये स्वाभाविकच आहे की अर्थकारणाला, स्थानिक अर्थकारणाला प्रचंड बळकटी मिळावी, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी देखील आपले नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. आणि आज मोठं समाधान वाटतंय की या कामाची सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला मोठे बदल होताना दिसतील. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील द क्रिएटर इंटरनॅशनल स्कूलच्या 12वीच्या 5 विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेतली आहे. या विद्यार्थ्यांची जगातील UKच्या अव्वल विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. यामुळे द क्रिएटर इंटरनॅशनल स्कूलचे नवीन इतिहास रचला असून नर्सरीमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेने जे स्वप्न दाखवले होते ते आज 15 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर पूर्ण झाले आहे. निवड झालेल्या उस्वा खान मासिरा या 2 विद्यार्थिनींसह अब्दुल मोहम्मद कामरान व अरसलान या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शाळेचे प्रमुख स्वतः वैज्ञानिक असून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जगातील मोठमोठ्या विद्यापीठातील प्रयोगशाळेत विविध विषयावर संशोधन करून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासोबतच आर्थिक प्रगती करावी असे त्यांचे स्वप्न होते. नव्या संशोधनाच्या माध्यमातून उत्पादित वस्तू बाजारपेठेत आल्यानंतर पेटंटच्या माध्यमातून देश समृद्ध होण्यास मदत होईल. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी विविध विषयाची निवड करून जगातील संबंधित विद्यापीठात अर्ज केले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांची नर्सरी पासूनच तयारी सुरू केली होती, तर शाळा व्यवस्थापनाने नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे.
शाळेमधील अत्याधुनिक प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे। या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहेत। तसेच हार्वर्ड, कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांसोबत 6 महिने ऑनलाईन कोर्स केला आहे। विद्यार्थी आपल्या निवडीचे श्रेय शाळा अध्यक्ष अतिक रहमान सर, प्रिंसिपल आकांक्षा कैशल, प्राचार्य किरण यादव व व्यवस्थापनास देत आहे। मैं मोहम्मद अतीकुर रहमान इस स्कूल का द क्रिएटर इंटरनेशनल स्कूल का फाउंडर डायरेक्टर हूं और मैं TIFR में रिसर्च साइंटिस्ट हूं पिछले 25 सालों से। ये स्कूल हमने 15 साल पहले शुरू किया था। यहाँ पहली बार इस एरिया में कैम्ब्रिज स्कूल लाया है, जो हमने लोकल कॉस्ट में कैम्ब्रिज स्कूल का पूरा करिकुलम और पूरा तैयारी बच्चों को 15 साल से करवाई है। आज 15 साल के बाद जब ये बच्चे 12वीं का एग्ज़ाम लिखना ख़त्म हुआ, उससे पहले ही हमको खुशखबरी ये आई है कि इन सब बच्चों का दुनिया की टॉप यूनिवर्सिटीज़, UK की टॉप यूनिवर्सिटीज़ में, रिसर्च यूनिवर्सिटीज़ में एडमिशन सिलेक्शन हो चुका है। 5 के 5 बच्चे, उसवा, कामरान, मसीरा, अब्दुल और अरसलान, इनका सिलेक्शन बायोलॉजिकल साइंसेस, बायोकेमिकल साइंसेस और बायोटेक्नोलॉजी में रिसर्च हुआ है। और जो यूनिवर्सिटीज़ है वो है लीड्स यूनिवर्सिटी, लैंकेस्टर यूनिवर्सिटी, यॉर्क यूनिवर्सिटी, क्वींस मैरी यूनिवर्सिटी। ये सब दुनिया की बड़ी यूनिवर्सिटी है। यहाँ बहुत ऊंचे दर्जे की रिसर्च होती है। मकसद ये है कि ये बच्चे वहाँ जाके रिसर्च करके आएँ, बहुत सारे पेटेंट्स बनाएं और अपने कंट्री में आकर बड़ी बड़ी कंपनियाँ खोलें, उन पेटेंट को बेचें और हमारे कंट्री को बहुत रिच बनाएं, हमारे कंट्री में रोज़गार क्रिएट करें, हमारे कंट्री के बच्चों को नया रास्ता दिखाएं, उनके लिए राह बनाएं और ऐसी रिसर्च करें कि जो दुनिया में कहीं नहीं हुई है। वो रिसर्च भी करें, यहाँ के कंपनी भी खोले, यहाँ के रिसर्च इंस्टीट्यूट भी बनाएं। ये हमारा पर्पज़ है और वो पर्पज़ में आज अब 100% कामयाब हो गए हैं, क्योंकि हमारे 100% स्टूडेंट को टॉप यूनिवर्सिटी में एडमिशन मिल गया है। ये सबसे बड़ी उपलब्धि है। ये हमारे कंट्री के लिए बहुत बड़ी बात है कि उन्होंने हमारे बच्चों को, खामगांव छोटे शहर के बच्चों को, 5 के 5 बच्चों को सारी यूनिवर्सिटी ने हाथों हाथ ले लिया। हमने उनको ऐसे तैयार कराया पिछले 15 सालों में। वो यूनिवर्सिटी बच्चों की पूरी तैयारी देखते हैं, उनकी हर चीज़ देखते हैं कि उन्होंने कैसे तैयार हुआ है और उसके बाद उनको सिलेक्शन करते हैं। तो ये हमारे मुल्क के लिए बहुत फ़ायदेमंद होगा। ये सब बच्चे आके मुल्क को आगे बढ़ाएंगे, रिसर्च में भी और फाइनेंस में भी और इंडस्ट्री में भी। ये मेरी कामनाएं हैं, ये मेरा उनको सबको बेस्ट विशेस है। मेरा नाम उसवा है, उसवा खान, एंड द क्रिएटर इंटरनेशनल स्टूडेंट का पिछले 15 सालों से हिस्सा है। यहाँ के फर्स्ट बैच के स्टूडेंट है एंड रिसेंटली हमको UK की टॉप 3 यूनिवर्सिटीज़ से ऑफ़र्स आए हैं, विच इज़ क्वींस मैरी यूनिवर्सिटी, लीड्स यूनिवर्सिटी एंड यॉर्क यूनिवर्सिटी। और इन तीनों यूनिवर्सिटी में हमने अप्लाई किया था एंड ये जो यूनिवर्सिटीज़ है, इन्होंने हमारे सिर्फ अभी तो रिज़ल्ट आया भी नहीं है, अभी सिर्फ एग्ज़ाम्स हुए हैं। सो इसके लिए हमने बहुत सारे, उन्होंने हमसे एसेज लिए थे। हमारा जो नर्सरी से लेकर 12th तक का जितना भी हमारे जो अचीवमेंट्स है वो सब कंसिडर किए थे एंड बेस्ड ऑन दैट these 3 universities have selected me. नमस्कार, माझे नाव किरण यादव आहे। मी दी क्रिएटर इंटरनॅशनल स्कूलची मुख्याध्यापिका आहे। आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे। आमच्या स्कूलचे 12वीचे 5 विद्यार्थी, त्यांची नावे आहेत उसवा, मसीरा, कामरान, हादी आणि अरसलान यांचे जे आहे UKच्या टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आता आमची मुलं जे आहे तिथे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकतील, तिथे रिसर्च करतील आणि तिथून शिकून आल्यावर ते इथे जे आहेत पेटेंट तयार करतील। त्याचं आपण ते सेल करून त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट निर्माण होईल आणि त्याचा आपल्या भारत देशाला खूप फायदा होईल। आणि त्याच्यासाठी आम्ही जे आहे खूप नशीबवान आहोत की आमची मुलं इतक्या मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये चालले, तिथे शिकतील आणि आता त्याचं येऊन इथे पुन्हा पूर्ण आउटपुट देतील आम्हाला। तर आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे। आम्हाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे। गुड मॉर्निंग एवरीवन, मेरा नाम मोहम्मद कामरान है और मैं द क्रिएटर इंटरनेशनल स्कूल का छात्र हूँ। मेरा अभी रिसेंटली 12th क्लास कंप्लीट हुआ और उससे पहले हमें फॉरेन यूनिवर्सिटीज़ में एडमिशन मिला। इस यूनिवर्सिटीज़ के बारे में हमें हमारे प्रेसिडेंट सर ने बताया था, मोहम्मद अतीकुर रहमान सर ने, और मैं बहुत खुश हूँ आज कि मुझे वहाँ एडमिशन मिला। और मैं पहले पूना में पढ़ता था और उसके बाद हमारे दीदी और भाईजान ने बोला कि खामगांव में एक अच्छा स्कूल है, इधर आके एडमिशन लो। और ये स्कूल में आने के बाद ही मुझे पता चला कि फॉरेन यूनिवर्सिटीज़ में कोर्स है बैचलर ऑफ साइंस में,
बायोकेमिस्ट्री में। तो मेरी बचपन से ख्वाहिश थी कि मैं आगे चल के भारत देश के लिए कुछ अच्छा करूं, क्योंकि मैं देश का ही सिटीज़न हूं। तो मुझे मेरा फ़र्ज़ है कि मैं हर किसी के लिए अच्छा सोचूं। तो मैं आगे मेरा प्लान है कि मैं फॉरेन यूनिवर्सिटी में जाके मेरा खुद के पेटेंट्स बनाऊं, मेरी खुद की कोई टेक्नोलॉजी बनाऊं जिससे पूरे देश को फ़ायदा हो और इसमें जो अनएम्प्लॉयमेंट की जो समस्या है वो कम हो। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7585387079 और 9423105824। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांचे श्रेणीवर्धन करणे, श्रीदेव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हायब्रिड युनिटी प्रकल्पांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले। काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी 2,75,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। या कामांचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करून करण्यात आला। दापोली येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी 20,21,00,000 निधी मंजूर करण्यात आला आहे। याही कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। हायब्रिड एन्युटी अंतर्गत खेड व दापोली तालुक्यातील दापोली, वाकवली, साखरोली, खेड भरणे रस्ता सुधारणा करण्याच्या कामास 138,06,00,000 एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे। याचा शुभारंभही कोनशिलेचे उद्घाटन करून शनिवारी करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौरा आज बीड जिल्ह्यामध्ये होता। बीड शहरातील महालक्ष्मी चौकातून जरांगे पाटलांच्या दौऱ्यास सुरुवात झाली। पिंपळवंडी या ठिकाणी जरांगे पाटलांनी संवाद दौऱ्यातील सभा घेतली आहे। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये सडवले आणि कार्यकर्त्यांच्या हातून हल्ला देखील केला। माझी मान जरी कापली तरी मी मराठ्यांशी गद्दारी करू शकणार नाही। 10% आरक्षण मी घेणार नाही तर ओबीसीतूनच घेणार, आता मागे हटू शकणार नाही असे म्हटले आहे।
डॉक्टरला म्हणलं असतं आता काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडचा 10-12 पोचे वाहतात आणि मग कोमात गेलाय म्हणून माय बापावर सगळ्यांना तोडून टाकले. नंतर वर येऊन बघतो ये वर म्हणलं तो कोण येते 9 दिवस झाला वाट बघत होतो मी तिची काय ना कुकर हिंडती का करती तिची तिला यायलाच ती लय वाट बघत तिची काय करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन यायला ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवड तुमच्या समोर उभा करायला तयार पण तुम्हाला भेट नाही कधी या. त्यांनी तो डाव टाकला, आता दुसरा डाव टाकलाय. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शेता लावल्या काही केल्या ते गुन्हे दाखल खोटे. माय बापावर तुम्हाला जाहीर सांगतो राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमागं आपण काय खुणे केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे भोवड्या पुढे घेऊ नका, पण आता माग सरकुलाला आरक्षण घेतल्याशिवाय ते भूतकाम करायला लागले भेटेत का बघायला. आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे. 2023 पासून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरची बाजार सुरू करण्यात आला होता. यंदा मिरची खरेदी विक्रीमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत असल्याचे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य यांचे आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर कृषी बाजार समितीच्या मिरची बाजाराची भुरळ राजस्थान, तेलंगणा राज्यातील व्यापाऱ्यांना पडली आहे. शनिवारी मिरचीचा बाजार असल्याने चंद्रपुरातील मिरची मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदी करून नेत आहे. नागपूरनंतर मिरचीचे सर्वात मोठे केंद्र हे चंद्रपूर आहे, अशी प्रतिक्रिया वैद्य यांनी दिली आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2023 मध्ये मिरची बाजार सुरू झाला. शेवटच्या टप्प्यात असताना मिरची बाजार सुरू झाला, पण 2024 मध्ये आम्ही नोव्हेंबर महिन्यापासून डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मिरचीची आवक ही आमच्याकडं 1600 ते 1700 बोरीच्या जवळपास होऊन राहिली आहे. आणि नागपूरपेक्षा चंद्रपूरला च्या तुलनेमध्ये चंद्रपूर बाजार समितीमध्ये भाव जास्त मिळून राहिलेला आहे कास्तकारांना. आणि त्याच्यामुळं कास्तकारामध्ये चांगला आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारे व्यापारी हे नागपूर, राजस्थान, आंध्र प्रदेश ह्या प्रांतातून शनिवारी बाजार असल्यामुळे येतात आणि माल खरेदी करून माल घेऊन जातात. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें. माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 350-2300. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.